थकीत बिलाभावी कृषी कार्यालयाची वीज कापई, अंधारात मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात कामकाज। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा दिनांक फेब्रुवारी 24 रोजी थकीत वीज बिलामुळे महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला आहे। अवघ्या 4,350 रुपयांच्या थकबाकीसाठी ही कारवाई करण्यात आल्याने कार्यालयातील सर्व संगणकीय सेवा बंद पडल्या आहेत। याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असून महत्त्वाच्या योजनांचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे। कार्यालयाचे वीजबिल प्रलंबित असल्याने महावितरणने वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्यामुळे कनेक्शन कापले आहे। यामुळे कार्यालयातील प्रिंटर, स्कॅनर आणि इंटरनेट राउटर बंद पडले आहेत। कामांसाठी आलेल्या शेतकऱ्यांना ताटकळत उभे राहावे लागू नये याकरिता कर्मचारींना चक्क मोबाईलच्या टॉर्चमध्ये काम करण्याची वेळ आली असून वीज नसल्यामुळे कार्यालयात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे। हतबल झालेले कर्मचारी मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश वापरून कागदपत्रांची तपासणी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मात्र इंटरनेट आणि संगणक बंद असल्याने तांत्रिक स्वरूपाचे कोणतेही काम करणे शक्य होत नाही। या संदर्भात तालुका कृषी अधिकारी के.एस. वसावे यांनी माहिती दिली की वीजबिलासाठी लागणारे अनुदान नंदुरबार येथील मुख्यालयाकडून मिळते। निधी मिळण्यास उशीर झाल्याने हे बिल थकले आहे। आम्ही पुन्हा अनुदानाची मागणी केली असून लवकरच बिल भरून वीज पुरवठा सुरू केला जाईल। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा।